नमस्कार. जंतर मंतरवर मुलांच्या वरती काठ्या चालवल्यानंतर, जंतर मंतरवर लाठ्या चालवल्यानंतर, अरे वा, मस्त जमायले की मला पण आठवल्यासारख्या कविता. जंतर मंतरवर काठ्या चालवल्या गेल्या आणि अनेकांच्या प्रेमाचा पाना फुटला. अनेकांना वाटू लागलं की केवढा मोठा अन्याय, केवढं मोठं क्रौर्य, असं करायला नको होतं. काय पाक संसद भवनाकडे तर चालले होते, जाऊ द्यायचं, सरकारला कसली भीती, मोदी हमसे डरता है, पुलिस को आगे करता है, या असल्या घोषणा. मग कोणाकोणाला पाना फुटला. मग घेते मी पदराखाली ये बाळ होऊन ताना म्हणत अनेकांना आपल्या फुटलेल्या पाण्याचं दुग्धप्राशन करत नेते बोलू लागले. मग केजरीवाल म्हणाले, असं कुठं योग्य आहे का. मग आमच्याकडच्या अनेक स्पृहणीय व्यक्तींना कविता सुचू लागल्या, त्याच्यावर बोलावं लागू लागलं. मुल्ला नसरुद्दीन बोलून गेले. सगळ्यांनी बऱ्याच काय गोष्टी बोलल्या. बोलू द्या, हरकत नाही. आपल्या बापाचं काय चाललंय, एवढा पाना फुटला पाहिजे, एवढं सगळं दाखवलं पाहिजे. पण मला काय अजून दाखवायचं, म्हणजे पाना फुटायचाच होता तर मला एक प्रश्न विचारावा वाटतो, तेव्हा कुठे गेला होता राधा सुता तुझा धर्म. आज राजकीय धर्माच्या गोष्टी करताय, तेव्हा तुमचा धर्म कुठे गेला होता. काँग्रेसचे राजस्थानचे पूर्व शिक्षण मंत्री, म्हणजे या आधीच्या सरकारमधले मंत्री, यांनी ज्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केल्यात ना, त्यांनी आधी या मुलांच्यावरती फार भावना व्यक्त केल्या. पण जेव्हा असाच प्रकार राजस्थानमध्ये घडला होता तेव्हा काय केलं होतं. राजस्थानमध्ये रीट, राजस्थान एलिजिबिलिटी काय असते ती, त्याचा पेपर फुटला. मी काय आंदोलनाला गेलो नाही, त्यामुळे सगळ्याचे फुल फॉर्म मला माहिती असले पाहिजे असं काही नाही. अनेकांना अजूनही नीटचा फुल फॉर्म येत नाही, हा भाग वेगळा. तर जेव्हा तो रीटचा पेपर फुटला तेव्हा त्या पेपर फुटीच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा तिथल्या पोरांनाही अशा स्वरूपात बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यांना विचारलं का मारलं पोरांना, तर त्यांनी दिलेलं उत्तर फार मस्त होतं, ऐका. आज 2 बैरक तोड़ दिए और तीसरे बैरक के बाद में मुख्यमंत्री का निवास था, तो उनको लड्डू देती क्या पुलिस, क्या करती. कानून व्यवस्था बनाने का काम पुलिस का है. अगर किसी तरह की एसओजी को रीट के बारे में शिकायत मिली है तो उसका जांच करने का काम एसओजी का है. त्यांनी 2 बॅरिकेड तोडले. 2 बॅरिकेड तोडल्यानंतर ते तिसऱ्या बॅरिकेडकडे गेले होते आणि तिसऱ्या बॅरिकेडकडे गेल्यावर गेहलोत जे राजस्थानचे मुख्यमंत्री होते त्यांचं निवासस्थान होतं. तिथे गेले असते तर भयंकर काय घडलं असतं, म्हणून कुत्र्यासारखा धुतला. मग त्यांची का पूजा करायची होती का, वगैरे वगैरे. आता हे असंच नव्हतं का. मी ते वाक्य ऐकवतो तुम्हाला, परत एकदा ऐकवतो आणि हे बॅरिकेड तोडत कसे चालले होते हे दृश्य दाखवतो, बघा. आज 2 बैरक तोड़ दिए और तीसरे बैरक के बाद में मुख्यमंत्री का निवास था, तो उनको लड्डू देती क्या पुलिस, क्या करती. कानून व्यवस्था बनाने का काम पुलिस का है. अगर किसी तरह की एसओजी को रीट के बारे में शिकायत मिली है तो उसका जांच करने का काम एसओजी का है. काय फरक होता. काही बॅरिकेड तोडले होते, पुढे गेले असते संसद भवन, पंतप्रधानांचं घर तुटलं असतं तर काही घडू शकलं असतं की नाही. त्यांना विचारला होता प्रश्न की राजीनामा देणार का, त्याच्यावर त्यांचं उत्तर आहे का. और जब ये रीट की परीक्षा हुई तब आप खुद शिक्षा मंत्री थे, जो आरोप लगे हैं उसके बारे में आपका क्या कहना है. मैं शिक्षा मंत्री था ना, तो शिक्षा मंत्री कराता है क्या रीट का पेपर. रीट का पेपर माध्यमिक शिक्षा बोर्ड कराता है. माध्यमिक शिक्षा बोर्ड ने, एजेंसी ने रीट का पेपर कराया है. अगर कहीं किसी तरह की शिकायत मिली है तो उसके ऊपर सरकार एक्शन कर रही है. कहां दिक्कत आ रही है. क्यों दूं मैं इस्तीफा देने के लिए थोड़ा ही बैठा हूं. म्हणजे तुमच्यावर आलं की तुम्ही हे सगळं करणार आणि या सरकारने जर काही केलं तर मग मात्र तुमच्यासाठी तो त्रासदायक प्रकार असतो. मला जरा या सगळ्या गोष्टीचंच आश्चर्य वाटतं. म्हणजे काय, चला तुम्ही काहीही करू शकता आणि याच गोष्टी रोखण्यासाठी जर काही दुसऱ्या कोण्या प्रयत्न केले तर ते मात्र त्रासदायक असतात. काय चर्चा केली पाहिजे, बोललं पाहिजे, ऐकून घ्या ना, प्रश्न विचारू शकतात, या सगळ्या भंपक गोष्टी सांगता सांगता तुम्ही डाव साधू शकता हे कोण सांगणार आहे. पण नाही कळू द्यायचं. मी तुम्हाला काही दृश्य दाखवतोय, काही पंजाब मधली दाखवतो, बघा.
केरळमधली दाखवतो आंदोलकांवर केलेल्या अनवणी छळाच्या घटना. बघा. झालं? समाधान होत आहे? का बोलावं हो? ज्या गोष्टी आपणच केलेल्या आहेत त्याच्यासाठी एवढं बोलायचं? आश्चर्य आहे. पण काय आहे, तुम्ही एकदा बोलायला लागलात आणि तुमचं ऐकणारे दाखवणारे असतील तर तुम्ही वाटेल ते बोलू शकता. पाणा फुटू शकतो. असा पाणा फुटणाऱ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की पाणा फुटेलही कदाचित, दूध साठवणारे असतीलही कदाचित, पण ज्यांना दूध पाजवायचं आहे त्यांना ते प्यायचं आहे का हे तरी जरा नीट बघा. नमस्कार.